हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण माहितीपत्रक आणि अहवाल लेखन बघितलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपल्याला कथा हा साहित्य प्रकार कसा आहे ते बघायचा. आता साहित्य प्रकार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मराठीचं एक साहित्य आहे. त्या साहित्यामध्ये काव्य, कादंबऱ्या, कथा यांचा समावेश होतो. लेखांचा पण समावेश होतो. एखाद्या लेखकाने एखादा लेख लिहून ठेवला असेल, तो पण एक लेख सुद्धा साहित्य प्रकारामध्ये मोडतो. आता कथा हा साहित्य प्रकार कसा आहे हे तुम्हाला याच्यामध्ये दिलं आहे. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात. भाषा म्हणजे आपण जी बोलतो ती भाषा विकसित होते. तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक व्यवसाय सुद्धा उपलब्ध होतो असं तुम्हाला सांगितलेलं. आता कथा हा प्रकार कशा प्रकारे साहित्य प्रकारामध्ये मोडतो ते आपल्याला बघायचं आहे. प्रस्तावना बघा. मनुष्य आपले अनुभव या कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागतात तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत असे वर्णन असे आहे. काय म्हटलेलं आहे? मनुष्य आपले अनुभव आणि आपल्या कल्पना जेव्हा दुसऱ्याला तो सांगू लागला त्यापासून एक गोष्ट तयार झाली आणि गोष्टीलाच काय म्हटलेले आहे तुम्हाला दिले आहे. गोष्ट तयार झाली आणि गोष्टीला काय म्हटलं आहे? कहाणी म्हटलेलं आहे, हकीकत म्हटलेलं आहे, वर्णन म्हटलेलं आहे. अशा 3 शब्दामध्ये तुम्हाला कथेला हे करून दिलेलं आहे की कथेला काय काय म्हणण्यात आलेलं आहे. सांगितलेलं आहे की कथा हा शब्द जो तयार झालेला आहे, कथेला काय म्हणण्यात आलेलं आहे? कहाणी सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे, कथेला हकीकत सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे, कथेला गोष्ट सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. कारण जेणेकरून ही कथा जी आहे, जी आपण एकापासून दुसऱ्याला सांगतो तेव्हा काय होते की जशी घडलेली गोष्ट आहे ती कदाचित आपण अनुभव घेतलेला आहे तीच गोष्ट आपण दुसऱ्याला सांगतो. कधी कधी कल्पना करून पण सांगतो काही गोष्टीमध्ये, काही विषय मांडत असताना. म्हणून म्हटलेलं आहे की या ज्या कथा आहेत ह्या आपले अनुभव आणि कल्पना दुसऱ्यापर्यंत सांगण्यासाठी म्हणून उपयोगात आणल्या जातात. सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्टी सांगितल्या जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन आणि अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत होता. काय? गोष्टीतून मनोरंजन आणि अप्रत्यक्षपणे बोध. तुम्ही कदाचित लोककथा हा शब्द ऐकलेला असेल, लोकगीत हाही शब्द ऐकलेला असेल. आता लोककथा म्हणजे काय? तर ज्या फक्त तोंडाने बोलल्या जातात, लिखित स्वरूपामध्ये नसतात. काही कथा या लिखित स्वरूपामध्ये असतात. आता यामध्ये मनोरंजन पण होते आणि एक बोध पण दिला जातो. जसं लाकूड तोड्याची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. लाकूड तोड्या एका नदीच्या काठीवरती काय करतो? झाडाला तोडत असतो. मग त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते. पडल्यानंतर त्याला कशा कशा पद्धतीनं मग सोन्याची कुऱ्हाड मिळते. मग दुसरा लाकूड तोडा येतो, त्याला त्याचा हव्यास सुटलेला असतो की मलाही सोन्याची कुऱ्हाड मिळेल आणि तो पण तसंच करतो. यातून एक बोध मिळतो आहे की जास्त आपण काय केला? हव्यास केला. जास्त हव्यास आपल्या मनामध्ये बाळगला तर आपल्याला त्याच्यापासून काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. आपल्याला त्याच्यात कुठलाही नफा मिळणार नाही. म्हणजे बोध मिळाला. म्हणून म्हटलेलं आहे कथेमधून मनोरंजन पण होते आणि कथेमधून बोध सुद्धा प्राप्त होत असतो. आता कथा या लिखित स्वरूपाच्या असतात आणि काय मौखिक स्वरूपाच्या पण असतात. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या या लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ ह्या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. भारतात कथा हा साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. मूळ शब्द कुठला आहे? कथ. आता मौखिक परंपरेतून म्हणजे काय? तर तोंडाने बोलल्या जाणाऱ्या परंपरेतून लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा. काही कथा अशा आहे ज्या मी तुम्हाला आधीच सांगितलं की मौखिक आहे, तर काही कथा कशा आहे? लिखित स्वरूपामध्ये आहे. तर हा जो वाङ्मयाचा जो प्रकार आहे तो उत्तरोत्तर म्हणजे भरपूर कालावधीपासून लोकप्रिय झालेला आहे. लोकांना हा कथा प्रकार आवडतो. कथ हा जो शब्द आहे तो मूळ शब्द आहे आणि त्या मूळ शब्दापासून कोणता शब्द तयार झालेला आहे? कथा हा शब्द तयार झालेला आहे. तुम्हाला एक सांगते की कथा सांगणे आणि ऐकणे, जेव्हा छोट्या मुलांना कथा ऐकण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा ते आपली इच्छा म्हणून दाखवतात की मला कथा ऐकायची आहे. कथा जेव्हा त्यांना सांगितली जातं तेव्हा त्याच कथेबरोबर त्यांना एक बोध पण दिला जातो की असं केलं तर असं होऊन जाईल आणि असं झाल्यामुळे आपल्या स्वतःला त्रास होऊ शकतो, आपला त्याच्यामध्ये काय होऊ शकतो? तोटा होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी जेव्हा कथा या प्रकारातून दुसऱ्याला सांगितल्या जातात तेव्हा एक मनोरंजन पण होते आणि दुसरा काय मिळत असतो? बोध पण मिळत असतो. म्हणून कथेची प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगितले आहे की जी हकीकत आहे, जी कहाणी आहे, जे वर्णन आहे, ज्या गोष्टी आहे ज्या आपल्यापासून दुसऱ्याला
सांगितल्या जातात सोप्या भाषेमध्ये, रसाळ शब्दांमध्ये. त्यांना काय म्हटलेलं आहे? कथा असे म्हटलेले आहे. कथ या मूळ धातूपासून, म्हणजे कथ या मूळ धातूपासून कुठला शब्द तयार झालेला आहे? कथा हा शब्द प्रकार झालेला आहे, तयार झालेला आहे. आता कथा म्हणजे काय? कथेचा अर्थ तुम्हाला दिला की कथा कशाला म्हणायचं. कथेचा अर्थ, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केले गेले. एखादी शिकवण देण्यासाठी आणि बोध देण्यासाठी, एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवणीद्वारे सांगवण्यासाठी किंवा त्याला बोध, त्यातून काहीतरी त्याला मिळावं, चांगला अर्थ त्याला प्राप्त व्हावा, यासाठी म्हणून कथा लेखन केले गेले. लेखन केले गेले, मौखिक नाही, लेखन स्वरूपात मध्ये म्हटलेलं आहे. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चिंताकर्षण घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. नंतर कशासाठी? पहिले कशासाठी लिहिल्या? शिकवणी आणि बोधासाठी. आता शिकवणी आणि बोध झाला, उपदेश झाला, तर आता काय? मनोरंजन, विचार आणि भावना. एखादी चिंता असेल तर ती गोष्ट लेखकांना आपल्यापासून दुसऱ्याला म्हणजे वाचकांना द्यायची होती, यासाठी म्हणून कथा लिहिल्या जाऊ लागल्या. त्याच्यानंतर कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ याचाही उल्लेख कथेत केलेला असतो. बरोबर आहे? जी कथा तुम्ही ऐकता किंवा वाचता त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं? सगळ्यात पहिले तर घटना, एखादी घडलेली घटना, त्याच्यावर आधारित ती कथा असते. कथानक, कथानक म्हणजे एक घटना आहे, तिच्यावरती पुरेपूर तिचं वर्णन करून तुम्हाला लिहून दिलेलं असतं. पात्रे असतात, काका, मामा, दादा, काकी, त्यांची नावं दिलेली असतात. स्थळ कुठलं आहे, कोणती वेळ होती ती, काळ कुठला होता, म्हणजे झालेल्या काळातली आहे की वर्तमान काळामध्ये ती सुरू आहे किंवा भविष्यामध्ये ती होणार आहे, याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते. म्हणजे पावसाचा मोसम असेल तर त्या पद्धतीने तिथे वर्णन केलेला असतो. थंडीचा मोसम असेल, थंडीचं वातावरण असेल तर त्याचा तिथे उल्लेख केलेला असतो. म्हणजे काय? विशिष्ट वातावरणाचाही उल्लेख त्याच्यामध्ये येत असतो. आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. निवेदन शैली, निवेदन केलं की अशा अशा पद्धतीने अशी गोष्ट झालेली होती, एका गोष्टीवरती निवेदन केलं जातं. जसं पात्रामध्ये जर एखादा मुख्य पात्र असेल तर त्याला त्याच्याकडून निवेदन तुम्हाला केलं जाते की या गोष्टीला तुम्ही करू नका, कारण त्या गोष्टीला तुम्ही केल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला नुकसान होण्याची संभाव्यता आहे. तुम्हाला निवेदनाद्वारे ती गोष्ट पटवून दिल्या जाते. कथेतील पात्राच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले वातावरण, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते. काय? ताणतणाव म्हणजे भांडण, एकमेकांमध्ये असणाऱ्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतात त्या, संघर्ष, वाद विवाद आणि गुंतागुंत, ते जे कोणत्या भावनेने जुळलेले आहे, त्यांच्यामध्ये कुठले संबंध आहे, हेही तुम्हाला कथेमध्ये दिसते. या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू म्हणजे क्लायमॅक्स असतो कथेत सांगितलेला. याचा क्लायमॅक्स काय असतो? जसं आपण म्हणतो ना पिक्चरचा क्लायमॅक्स काय होता, तसंच कथेमध्ये पण असतं की त्याचा क्लायमॅक्स काय आहे, एक उत्कर्ष बिंदू, मुख्य असा पॉईंट धरून त्या पॉईंटवरती ती कथा आधारलेली असते. जसं आता वृक्षतोड, यावरती तुम्हाला एखादी कथा तयार करायची असेल तर तुमचा पॉईंट मेन जे आहे ते काय? वृक्षतोडीवर आहे. तुम्हाला ती थांबवायची, त्यावरती पूर्ण तुमची कथा तयार होणार आहे. या सर्व घटकांनाही युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम असं शीर्षकही असतं. शेवट आणि शीर्षक. शेवट म्हणजे काय? कथा संपलेली आहे हे दाखवायचं आहे, तर कथेमध्ये शेवट कसा झाला, आणि त्याचं शीर्षक म्हणजे काय? हेडिंग. कथेला एक असं योग्य असं हेडिंग सुद्धा दिलेलं असतं. ते हेडिंग ही कथेचं क्लायमॅक्स दर्शवत असतो किंवा मेन पॉईंट जो आहे तो दाखवण्याचा त्याच्यातनं प्रयत्न करत असतो. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्राच्या परस्परा संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. एखाद्या विशिष्ट अशा स्थलकाली पात्रांच्या काही पात्र घ्यायचे आणि त्या पात्रांचा स्थळ आणि काळ निश्चित करून त्यानुसार काय केली जाते? घटनाला लक्षात घेऊन त्यानुसार काय केली जाते? उत्कटवर्धक म्हणजे काय? समोरच्या श्रोत्यांच्या मनामध्ये एक आतुरता निर्माण करण्यासाठी कथाचे चित्रण केले जाते. आता काय दिलेलं आहे? ही जी कथा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे, एखाद्या विशिष्ट गोष्टीला धरून पात्रांच्या परस्पर संबंधातून त्या कथेला वाचकांपर्यंत आणि वाचकांच्या मनामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी म्हणून एक
त्यांच्यामध्ये उत्कटता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून कथेचे चित्रण तयार केल्या जाते. याच्यासाठी एक उदाहरण देते तुम्हाला. एखादी कथा घेतली आपण, त्या कथेमध्ये पात्र आहेत, पात्र पण आहे, पात्रांमध्ये संबंध पण आहे. जसं मुलगा आहे, आई आहे, त्याची बहीण आहे, संबंध झाले, भावाचं नातं झालं, मुलाचं नातं झालं, हे सगळं आपल्याला पात्राचे संबंध निर्माण झाले. आता पात्राचे संबंध निर्माण झाले, पण स्थल आणि कालावधी कुठला घ्यायचा? जसं त्यांची गरिबीची परिस्थिती असेल तर मग गरिबीमधून मुलाला शिकवलं कसं आहे त्या आईने, या सगळ्या गोष्टी त्या कथेतून जर दाखवायच्या असेल तर त्या पद्धतीच्या वातावरणाची निर्मिती केली जाते आणि ते वातावरण, तो कालावधी, ती स्टोरी जे श्रोते बसलेले आहेत त्यांच्यामध्ये कशी उतरेल, त्यांच्यामध्ये ती आतुरता कशी निर्माण होईल की ती कथा आपल्याला ऐकायची आहे, या दृष्टिकोनातून ती कथा निर्माण केली जाते. ही कथेची एक प्रकारची व्याख्या म्हणायला काही हरकत नाही, जी सिंगल इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतील आणि त्याचे प्रमाणे सारखे असेल असे म्हणता येणार नाही. काही कथेंमध्ये फक्त तुम्हाला मनोरंजनच पाहायला मिळेल, काही कथेंमधून या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला बोध पण होतो, पात्रामध्ये संबंध पण दिसून येतात आणि ज्या कथेतून तुम्हाला ती कथा ऐकण्याची इच्छा पण निर्माण झालेली असते. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. सांगितल्या कथा वेगवेगळ्या असतात. काही कथेमध्ये बोध निर्माण झालेला असेल तर काही कथेमध्ये फक्त पात्रांचं महत्त्व तुम्हाला पटवून दिलं जातं, तर काही कथेमध्ये एखादा प्रसंग घडला असेल तर त्या घडलेल्या प्रसंगावरती बोट ठेवून ती कथा निर्माण केली जाते. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. कधी कधी लेखक काय करतात, स्वतःच्या गोष्टीला, स्वतःच्या दृष्टिकोनाला अगदी महत्त्व देतात आणि त्यातून कथेची निर्मिती करतात. कधी कधी वातावरण निर्मिती काय आहे, कशा पद्धतीने आजूबाजूचं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये आपला लेखक पात्रांना कशा पद्धतीने मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे, याही गोष्टी त्याच्यामधून दाखवल्या जाते. तीच गोष्ट विचारांची, भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे, सांगितलेल्या विचार आणि भावनांना सुद्धा काय दिल्या जातं, कथेमध्ये महत्त्व दिल्या जातं. जसं आपल्या कथेमध्ये वेगवेगळी पात्र आहेत तर त्या पात्रांचे विचार काय आहेत, त्यांच्या भावना कशा आहेत, प्रेमळ आहे, दयाळू आहे, दुःखाचे आहे, त्या भावनांना सुद्धा त्याच्यामध्ये काय दिलं जातं, महत्त्व दिल्या जातं. आणि विशेष म्हणजे वातावरण निर्मितीला लक्षात ठेवल्या जातं. म्हणजे कथा म्हणजे केवळ प्रसंग वर्णन नव्हे तर केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंगत असे प्रकटीकरण होय सांगितले. कथा म्हणजे फक्त व्यक्तींसाठी लिहिलेली आहे किंवा कथा म्हणजे एखाद्या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे असं काही म्हणता येणार नाही. तर कथेमध्ये पूर्ण सार येत असतो. आता सार म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे कथेमध्ये पात्र महत्त्वाचे, दुसरं म्हणजे प्रसंग कुठला आहे, एखादी समस्या आहे त्याच्यावरती कथा निर्माण झालेली आहे, तो प्रसंग लक्षात घेतला, संघर्ष आहे का, गुंतागुंत आहे का, तिथे वातावरण, या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन नंतर कशाची निर्मिती केली जाते, कथेची निर्मिती केली जाते. म्हणजे कथेमध्ये या सगळ्या घटकांना काय केल्या जातं, महत्त्व दिल्या जातं. या पद्धतीने तुम्हाला कथा म्हणजे काय, आता कथा म्हणजे काय जनरली पाहिलं तर कथा म्हणजे काय, तुमच्या मनात काही विचार असेल तर त्याला एक लिखित स्वरूप द्यायचं आणि ते कथेच्या स्वरूपात मांडायचं. दुसरं म्हणजे काही लिखित स्वरूपाच्या कथा असेल त्या तुम्ही ऐकलेल्या असतात आणि मग त्या दुसऱ्याला सांगायच्या. या सगळ्या गोष्टी कथेमध्ये मोडतात, ठीक आहे, परंतु त्यामधले पात्र महत्त्वाचे असतात, त्यामधले वातावरण, तिथे संघर्ष होतो आहे का, वाद निर्माण होतो आहे का, गुंतागुंत कशी आहे, निवेदनाची शैली कशी आहे, म्हणजे बोलण्याची शैली, तुम्हाला निवेदन कशा पद्धतीने केलं जातं, त्यानंतर भावना कशा आहे, विचार कसे आहे, या सगळ्या गोष्टी त्या कथेमध्ये काय केल्या जातात, ॲड केल्या जातात. नंतर ती कथा लिखित स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण कथा हा साहित्य प्रकार बघितला. आता कथा म्हटल्यानंतर तुम्हाला थोडं म्हणजे असं वाटेल की आम्ही एवढं छोटं थोडी नाही की कथा आम्हाला अभ्यासाला आहे. कथा हा साहित्य प्रकार कसा आहे यावरती तुम्हाला वेगवेगळे चार्ट पण येऊ शकतात. कथेमध्ये महत्त्वाचे घटक कुठले, कथा म्हणजे काय आहे, जसं कथेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की कथेमध्ये कशाला, संघर्षाला, गुंतागुंतीला, प्रसंगाला, वातावरणाला महत्त्व. तर हे चार्टद्वारे तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. हे तुम्हाला 1 मार्काला येऊ शकतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला यातल्या काही 1, 2, 3, 4 अशा मार्काला उतरू शकतात. म्हणून कथा हा साहित्य प्रकार सुद्धा महत्त्वाचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कथेची पूर्वपाठिका आणि कथेचे घटक कुठले आहेत, आता घटक सुद्धा महत्त्वाचे असतात, हे सगळं आपल्याला
आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे.